ही थेट दृश्य आपण पाहतोय। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत आणि काल संध्याकाळी त्यांचं आगमन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। आज राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिकरित्या स्वागत करण्यात येणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतीन यांची ही पहिलीच भारत भेट आहे। 2 दिवसांचा त्यांचा हा अतिशय महत्त्वाचा भारत दौरा। राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत त्यांचं आता करण्यात येत आहे। त्यांचा ताफा पोहोचलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत। भारत रशिया मैत्रीचं हे नवं पर्व खरं तर एक प्रकारे सुरू होत आहे। भारत रशिया दरम्यान अनेक करार या भेटीमध्ये होणार असल्याचं देखील बोललं जात आहे। राष्ट्रपती भवनात आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं औपचारिक स्वागत करण्यात येत आहे। त्यांना गार्ड ऑफ ऑनर देखील दिला जाणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय राष्ट्रपती भवन परिसरातली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं स्वागत करताना। व्लादिमीर पुतीन यांचा ताफा पोहोचलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्लादिमीर पुतीन यांचं स्वागत केलंय। राष्ट्रपती भवनात औपचारिकरित्या त्यांचं स्वागत करण्यात आलंय आणि आता त्यांना गार्ड ऑफ ऑनर देखील दिला जाणार आहे। श्रीमान अंतर सेना सम्मान गार्ड निरीक्षण के लिए हजरत।
तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला आहे। राष्ट्रपती भवन परिसरात त्यांचं आगमन होताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतीन यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर व्लादिमीर पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला आहे। व्लादिमीर पुतीन हे भारताच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि कालच त्यांचं आगमन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः विमानतळावर जात मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं। पुतीन हे विमानातून बाहेर येताच मोदींनी हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली। यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या दिशेनं प्रवास केला। आज राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक स्वागत केलं जातंय। त्यांचा ताफा राष्ट्रपती भवन परिसरात पोहोचताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर व्लादिमीर पुतीन यांचं स्वागत केलं। त्यानंतर व्लादिमीर पुतीन त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांची 3 महिन्यांपूर्वी शांघाय शिखर संमेलनात देखील भेट झाली होती आणि त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एका बैठकीनंतर एकाच कारमधून प्रवास केला होता आणि तसंच काहीसं चित्र कालही पाहायला मिळालं। शांघाय शिखर संमेलनात चीनच्या तियानजिन शहरात आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मोदी आणि पुतीन हे द्विपक्षीय चर्चेसाठी एकाच कारमधून रवाना झाले होते आणि तसंच चित्र काल देखील पाहायला मिळालं। एकाच कारमधून या दोन्ही नेत्यांनी लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या दिशेनं प्रवास केला। खरं तर विशेष बाब म्हणजे व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांनी ज्या कारमधून प्रवास केला ती महाराष्ट्रात पासिंग झाली होती। SUV टोयोटा फॉर्च्युनरमधून दोन्ही नेत्यांनी काल प्रवास केला। 3 महिन्यांपूर्वी शांघाय शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांनी एकाच कारमधून प्रवास केला होता। तसंच चित्र कालही पाहायला मिळालं। त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून प्रवास करत नेमका कुणाला मेसेज देण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा देखील सुरू झालेली आहे। कारण शांघाय शिखर परिषदेच्या वेळी व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांनी एकाच कारमधून प्रवास करत रशिया आणि भारताचे संबंध मजबूत असल्याचा संदेश देण्यात आला होता अशा चर्चा त्यावेळी देखील झाल्या होत्या। ट्रम्प यांनी दबाव टाकून देखील दोन्ही देशांचे संबंध कमजोर झाले नसल्याचं त्यातून दर्शवण्यात आलं होतं आणि काल पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून प्रवास केला। त्यामुळे पुन्हा या चर्चांना उधाण आलं। सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रपती भवन परिसरातली ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्लादिमीर पुतीन यांचं स्वागत केलं। त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। दरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या स्वागताला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित राहतील याचा अंदाज नव्हता असं रशियाचं राष्ट्रपती भवन क्रेमलिनकडून सांगण्यात आलं। व्लादिमीर पुतीन हे 23व्या भारत रशिया समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आलेले आहेत। त्यांचा हा 2 दिवसांचा दौरा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून पुतीन हे भारत दौऱ्यावर आलेले आहेत। याआधी रशिया युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजेच डिसेंबर 2021ला व्लादिमीर पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यानंतर युक्रेन युद्धानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे, पहिलाच भारत दौरा आहे। 4 वर्षांनी व्लादिमीर पुतीन हे पुन्हा भारतात आलेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये मॉस्कोमध्ये पुतीन यांची भेट घेतली होती। राष्ट्रपति भवन से हम सीसी तस्वीरें देख रहे थे जहां पर प्रेसिडेंट पुतिन का सेरेमोनियल रिसेप्शन हो रहा था। बेहद भव्य तस्वीरें, यहां पर भव्य स्वागत किया गया राष्ट्रपति पुतिन का और राष्ट्राध्यक्ष तर युक्रेन युद्धानंतर पुतीन यांची ही पहिलीच भारत भेट आहे। त्यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला आहे। आता